विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे। सर्व प्रेक्षकांचं स्वागत। शेती वार्ता या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता मी आहोत केस तालुक्यातील अरणगाव या गावामध्ये। या गावातील प्रगतशील आणि एक आदर्श शेतकरी रमेश उत्तमराव सिरसट यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमची टीम या गावात दाखल झाली आहे। नुकताच महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे। याचं कारण असं की केस तालुक्यातील अरणगाव या शिवारामध्ये त्यांची तब्बल 30 एकर शेती आहे, परंतु कधी काळी या ठिकाणी पूर्णपणे माळरान होता। परंतु रमेश उत्तमराव सिरसट या व्यक्तीने अगदी जिद्दीने, कष्टाने आणि मेहनतीने या ठिकाणी अनेक प्रयोग राबवले आणि आज या माळरानावर तब्बल 2000 झाडे आहेत। त्यांनी वेगवेगळे प्रयोग इथं राबवले। उदाहरणार्थ पेन्शन बाग पॅटर्न असेल, वॉटर बँक असेल, झाडांची निगराणी असेल किंवा रोपटे लागवड असेल, त्यांचे अनेक प्रयोग आदर्श आहेत आणि याच प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन या व्यक्तीचा गौरव केला आहे। रमेश सिरसट यांचा गौरव म्हणजे खऱ्या अर्थानं हा केस तालुका नव्हे, बीड जिल्ह्याचा हा गौरव आहे आणि एक आपण काय करू शकतो हे रमेश सिरसट यांनी दाखवून दिलं आहे। या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की रमेशजी यांचे वडील उत्तमराव सिरसट हे पोलीस मध्ये होते, ते PSI होते आणि त्यानंतर अगदी वडिलांकडे पाहून रमेश सिरसट हे सुद्धा पोलीस मध्ये भरती झाले, परंतु त्या ठिकाणी मन रमलं नाही। त्यांचं मन नेहमीच गावाकडे होतं आणि त्यांना वाटायचं की आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो आणि आपण काहीतरी करू शकतो। नोकरी सोडल्यानंतर अक्षरशः घरच्या माणसांना ते आवडलं नाही। ते सांगतायत की माझे वडील उत्तमराव आणि त्यांना वाटत होतं की पोराने सुद्धा उत्तम काम करावं आणि नोकरी सोडल्यानंतर ते नाराज झाले। पण त्यांनी सांगितलं की पप्पा, नोकरी जरी सोडली असली तरी ज्या ठिकाणी मी काम करेल त्या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे काम करेल। आज वडील नाहीयेत आणि या लेखनाला आज उद्यान पंडित हा पुरस्कार भेटला आहे। अगदी सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। अगदी घरची माणसं असतील, गावकरी असतील, या तालुक्यातली माणसं असतील, रमेश सिरसट यांचं कौतुक करत आहेत। परंतु कौतुक करणारी जी व्यक्ती आहे कैलासवासी उत्तमराव सिरसट वडील आज या जगात नाहीत, खंत वाटते, पण ते सांगतायत की निश्चितपणे वडिलांचं नाव राहील या दृष्टीनेच मी काम केलं आणि आज मी मातीवर मात केली, मातीवर प्रेम केलं आणि म्हणूनच या ठिकाणी मातीत जाण्या अगोदर माझं नाव झालं। आपल्या समोर आहेत रमेश उत्तमराव सिरसट। रमेशजी, उद्यान पंडित पुरस्कार भेटल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक सुद्धा। तुम्हाला नुकताच हा जो पुरस्कार भेटला आहे, या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया आहे? मी ग्रामीण भागामध्ये एक ग्रीन पॅटर्न, वृक्ष निर्माण ग्रीन पॅटर्न तयार करायचा प्रयत्न केला, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये उपग्रहावरून बी आपल्याला भविष्यामध्ये आपल्या गावच्या बागा पाहायला मिळतील किंवा जग पाहिल। आणि तो जी वसाड भाग आहे गावाकडील माळरानाचा, याच्यावर एक हिरवा शालू आपण घालण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे मी शहराकडनं गावाकडं आलो आणि त्याच्यात मला खूप समाधान लागलं आणि मी एक भांडवल काही नसताना बी केवळ बैलगाडी आणि 2 ड्रमच्या साह्यानं आणि 1000 ते 500 लिटर फक्त पाणी बोरला यायचं आणि मी ते बैलगाडीनं 1-1 हेक्टरच्या टप्प्यानं एक तब्बल 15 वर्षामध्ये 15 एकर जमिनीवर एक फळबाग आणि दुष्काळाला तोंड देणारी चिंच सारखी फळबागाची निवड केली आणि ती आज दिमाखात उभी आहे आणि दुष्काळाला तोंड देऊन मी एक यशस्वी झालेली आहे। हा जो तुम्हाला पुरस्कार भेटला आहे उद्यान पंडित, तर हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? हा पुरस्कार ज्या वडिलांनी माझ्यासाठी एक जमिनीचं म्हणजे प्लॅटफॉर्म तयार केला किंवा एक जमीन समजा माझ्यासाठी एक राखून ठेवली आणि त्या जमिनीवर मी आज हे माझे प्रयोग करू शकलो, तर जमीनच नसती तर मी आज हे प्रयोग किंवा मला एक व्यासपीठ मिळालं नसतं। त्याच्यामुळे मी खरा हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करू इच्छितो। मला मुद्दाम विचारायचे की तुमचे वडील कैलासवासी उत्तमरावजी सिरसट हे एक भारदस्त व्यक्तिमत्व, एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि पोलीस सेवेमध्ये प्रामाणिकपणे कार्य केलेलं व्यक्तिमत्व, एक PSI ते होते। तर वडिलांची इच्छा होती की आता रमेशने पोलीस व्हावं आणि तुम्ही झाला सुद्धा। मग पोलीस झाल्यानंतर तुम्ही नोकरी का सोडली आणि शेतीकडे कसे वळालात? ते एक वडील खूप
कडक शिस्तीचे अधिकारी होते. त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये तर त्यांचं त्या काळामध्ये जुनं बीड वगैरे मध्ये खूप म्हणजे स्वतःच एक दबदबा होता गुन्हेगारी लोकांवर. आणि नंतर शेवटच्या पेन्शनच्या 98व्या वर्षी आम्हाला मांडवी पोलीस स्टेशन नक्षलवादी एरियातलं मिळालं. तर आमचे वडील इतके म्हणजे धाडसी होते की त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून एक जीवन नक्षलवादी पकडायचं सुद्धा म्हणजे इतकी हिंमत होती. आणि मी पोलीसमध्ये भरती झालो 1993ला. तर त्यावेळेस मला पोलीस खात्यापेक्षा गावाकडला वडा जास्त एक बोलवत होता. आणि मी भगवान विद्यालयाचा विद्यार्थी होतो बीडमध्ये. मग ते आमचे मराठे सर आम्हाला सांगत की निबंधामध्ये गांधीजीची शिकवण आहे की खेड्याकडे चला. मग मला ते शहरापेक्षा खेडे अप्रूप वाटायला लागले. आणि लोकांना कसं आहे खेड्यातल्या लोकांना शहर अप्रूप वाटायला लागले. पण मला एक प्रदूषण मुक्त स्वतःची म्हणजे क्षेत्रामध्ये काहीतरी क्रांती करावी आणि आसपासच्या भागामध्ये आपल्या गावाचं नाव व्हावा, एक महाराष्ट्रामध्ये नाव व्हावा, ह्या प्रयत्नाने मी गावामध्ये येऊन हा शेती व्यवसायाकडे थोडं वळलो आणि फळबाग लागवडीकडे मी जास्त प्राधान्य दिलं. तर मला मुद्दाम विचारायचं की तुम्ही या शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. तर तुमचा पेन्शन बाग हा पॅटर्न आहे की ज्याची अनेक लोकांनी दखल घेतली आहे. तर हा पेन्शन बाग पॅटर्न काय नेमका? तर कृषी विभागाच्या भाषेमध्ये चिंचेच्या बागेला पेन्शन बाग असं म्हटलं जातं. कारण चिंच अशी एक बाग आहे की ती सगळ्यात जास्त कालावधी दीर्घ आयुष्य चिंचेला आहे. तर माझ्या एक ऐकण्यात आलं की बडोदा संस्थानामध्ये 200-250 वर्षापूर्वीचे झाड आणखी चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ते फळ पण देतात. तसं मग 200 वर्षामध्ये किती 5-7 पिढ्या म्हणजे माणूस त्याचा उपभोग घेऊ शकतो. आणि आमचा जो दुष्काळी पट्टा आहे अंबाजोगाई ते मांजरसुंब्या दरम्यान घाटमाथा हा खूप हार्ड माथा आहे आणि पाण्याची खूप कमतरता आहे, एकदम दुष्काळी भाग आहे. मग इथं आम्ही इतर बी प्रयोग करून बघितले, आंबा कुठं चिकू वगैरे, पण ती झाडं इतके काही प्रतिसाद देत नसत. मर रोग व्हायचा कमी पाण्यामुळे, ते आम्ही काही जगू शकत नसत. मग नंतर आम्ही एक गावरान चिंचेचा प्रयोग केला आणि फक्त 3 वर्ष मी बैलगाडीने पाणी देत राहिलो. टप्प्याटप्प्याने माझ्या बोरला फक्त 2 ड्रम पाणी यायचं 2 तासाला. तेच मी बैलगाडीने जाऊन 100 झाडाला घालायचो 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या फरकानं, फक्त 3 वर्षे. आणि 1-4-5 वर्षानं ती झाडं एक चांगल्या स्थितीमध्ये जाणवायला लागली. मग मी ते जवळजवळ माझ्याकडे आज 9 एकर क्षेत्र हे फक्त चिंचेचंच आहे. बरं, एकूण चिंच जे आहे याच्या व्यतिरिक्त आणि कुठली झाड आहेत नेमकी? तर चिंचेचं एक कृषीच्या नियमाप्रमाणे 3 वर्ष स्वतंत्र 33x33 वर लागवड केली. पण नंतर मधला पेस पडक राहणार आणि मध्ये आपण इतर पिवळी वगैरे पिकं घेतो. पण नंतर आंतरपीक म्हणून आपण झुडूप वर्गीय पिकं समजा बोर, सीताफळ असे मध्ये 2-2 झाडं घातली. आज मला आणखी तुम्हाला मुद्दाम विचारायचंय की रमेशजी, तुम्ही आता एक सामान्य शेतकरी नाहीत तर एक उद्यान पंडित आहात. कारण शेतकरी आणि उद्यान पंडित फरक आहे, तर काय वाटतं नेमकं आता? तर मला आज एक असं तरुण सुशिक्षित बेकारांना सांगावं वाटतं की सर्व्हिस सगळ्यांनाच लागणं शक्य नाही. आणि जरी नाही लागलं तरी हताश होऊ नका, कारण सर्व्हिस असली तरच माणूस जगू शकतोय. नाहीतर खेड्यामध्ये काय आपलं पुन्हा काही खरंच नाही अशी एक भाबडी कल्पना सोडून द्या. कारण सर्व्हिस पेक्षा बी शेतीमध्ये एक तणावमुक्त जीवन जगू शकतो आपण निसर्गाच्या सानिध्यात. फक्त त्याला एक कृषी विभागाच्या मदतीनं आपण फळबाग लागवड जर केली तर सर्व्हिसमध्ये तरी आपण वयाच्या 98 वर्षी रिटायर होणार. पण ह्याच्यामध्ये आपल्या चिंचेचे असे झाड आहेत की आपण 10-20 वर्षानं याची प्रगती होत चालणार. भविष्यात आणखी काय तुमची काय प्लॅनिंग आहे नेमकं, आणखी काय करावं असं वाटतं याच्यामध्ये? याच्यामध्ये आता जी आपले चिंच वगैरे निघणार आहे तर याची पूर्ण प्रक्रिया वगैरे आपण आपल्या इथं स्थानिकलाच करावा आणि तयार माल करावा, स्थानिकांना रोजगार मिळावा. एक शहराकडे जायचा लोंढा आहे तो गावामध्येच थोडा थांबावा आणि लोकांनी गावाची पण आवड निर्माण व्हावी. शहराचं आकर्षण जुन्या काळात होतं. महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते तुम्हाला हा उद्यान पंडित पुरस्कार दिलेला आहे. निश्चितपणे ज्या व्यक्तीमुळे हा पुरस्कार भेटला आहे म्हणजे तुमचे वडील कैलासवासी उत्तमरावजी शिरसट, त्या ज्या जगात नाहीयेत परंतु आई मात्र आहे. आईने सगळं तुमचा प्रवास पाहिला आहे की नोकरी सोडलेली पाहिली आहे, शेताकडे आलेलं पाहिलं आहे, तुमचे कष्ट पाहिले आईने. तर आज आईची काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतं नेमकं आईला? आज आईला म्हणजे पुरस्कार मिळाल्यामुळे समाधान वाटतं. कारण आतापर्यंत कसं होतं
आपण सर्व्हिस सोडल्यामुळे एक त्यांची निराशा झाल्यासारखं होतं, कारण वडील अधिकारी होते. मी पण MA पर्यंत शिकलो होतो, पोलीसमध्ये लागलो होतो, मी आज PI वगैरे झालो असतो. पण आज आपण गावाकडे येऊन झाडं लावतो, असं मग नातेवाईक असोत किंवा गावातले मित्रमंडळी असो, एक म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघत हा माणूस म्हणजे काय वापस सर्व्हिस सोडून गावाकडे येऊन झाडं लावतोय. आज माझं एक मनस्थिती होती की झाडच आपल्याला भविष्यामध्ये पिढ्यानपिढी जागवणार आहेत, आपल्याला नाही आपल्या कुटुंबाला जागवणार आहेत. सर्व्हिस तरी आज न उद्या आपण रिटायर होणार आहेत. सर्व्हिस एक गरजा पूर्ण करू शकतात, स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आणि माझं आज एक स्वप्न पूर्ण झालं फक्त शेतीमुळं, आणि ही माझ्या वडिलांचीच पुण्य आहे की त्यांची इकडली शेतीमुळे मी आज हे स्वप्न माझं पूर्ण झालं. असं म्हणतात की इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट. तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही त्या दृष्टीने काम करा, प्रयत्न करा, आणि या जगामध्ये अशक्य असं काही नाही हे रमेशजी सिरसट यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या गावात ते राहत आहेत, अक्षरशः दुष्काळाचा पूर्णपणे हा परिसर आहे की मागच्या 2-3 वर्षापूर्वी अक्षरशः त्यांनी टँकरने पाणी दिलेलं आहे, परंतु या दुष्काळावर मात केली, हिंमत केली. कारण असं म्हणतात की ज्या व्यक्तीकडे हिंमत असते त्याच व्यक्तीला किंमत असते. रमेश सिरसट या व्यक्तीकडे हिंमत होती आणि आहे, आणि म्हणूनच किंमत आलेली आहे. आज या ठिकाणी कधी काळी गावकरी नाव ठेवत होते, आज गावकरीच काय तर पूर्ण महाराष्ट्र गौरव करतोय. आणि असं म्हणतात की पुत्र असावा ऐसा बिंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि या दृष्टीने त्यांनी काम केलं, त्यांचा गौरव झाला. रमेश, तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे की या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना आपण काय सांगू इच्छिता? तमाम शेतकरी बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आणि आवाहन आहे की आपण शेतकरी हे काही एकदम शेवटचा स्तर नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आज चाकरी म्हणजेच नोकरी हा एक शुद्ध शब्द वापरला जातो, नोकरशहा. पण शेवटी त्याला पण एक लिमिट्स आहे. वयाच्या 98 वर्षी रिटायर झाल्यावर नोकरदाराला सुद्धा पुन्हा गावाकडे यावं लागतं. पण शेतीमध्ये जर आपण काही नवीन प्रयोग केले तर आपल्या पिढ्याला ते प्रोग्रेस फायदा मिळत चालणार, आणि शेती एक प्रतिष्ठेचा व्यवसाय बनणार आहे बी. आणि आज राज्यपालांचा मला पुरस्कार मिळाला तर मी एक शेतकरी म्हणून मिळू शकला. मी जर साधा कर्मचारी असतो तर मी काहीच करू शकलो नसतो. आणि माझं आज स्वतःचं अरेंजमेंट प्रमाणे, मॅनेजमेंट प्रमाणे मी शेतीमध्ये आज सगळे व्यवहार करू शकतो. मी एक स्वतंत्र विचारसरणी आज मी जोपासू शकतो स्वतःची. मित्रांनो, या ठिकाणी ही एक विशेष मुलाखत होती रमेश उत्तमराव सिरसट यांची, ज्यांना नुकताच उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटला आहे. अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचं काम त्यांनी केलं आहे. तमाम शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हताश न होता अगदी हिमतीने लढावं, कारण आपलेही दिवस येतील याची आपण वाट पाहिली पाहिजे. आणि अगदी ते दिवस येतात सुद्धा, फक्त आपण तो धरलं पाहिजे, वेट अँड वॉच, अगदी कष्ट घेतले पाहिजेत, प्लॅनिंग केली पाहिजे, तर आपल्याला निश्चितपणे एक दिवस यश मिळतंच. हे रमेश उत्तमराव सिरसट यांनी दाखवून दिलं आहे. परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित रमेश उत्तमराव सिरसट यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, अरणगाव, रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद.